कोरडी त्वचा, त्वचा फुटणे व खाज या समस्यांनी त्रस्त असाल तर करा हे 5 घरगुती उपचार. थंडीमुळे त्वचा कोरडी पडणं व थंडीच्या कपड्यांमुळे खाज सुटणं अशा समस्यांनी त्रस्त असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 असे घरगुती उपचार सांगणार आहे जे तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरतील. थंडीपासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या गरम कपड्यांमुळे अंगाला खाज सुटणे सामान्य गोष्ट आहे. साधारणतः त्या लोकांसोबत होतं ज्यांची त्वचा रुक्ष व कोरडी असते, कारण या प्रकारची त्वचा खूप लवकर आपली नैसर्गिक आर्द्रता किंवा ओलावा गमावते. अशा परिस्थितीत लोकरीपासून बनलेले उबदार कपडे घातल्याने त्वचेचा कोरडेपणा अधिकच वाढतो. ऋतू बदलामध्ये त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते, कारण सततच्या या ऋतू बदलांमुळे त्वचेचा पोत बदलतो, त्वचा खराब होते. अशा वेळी त्वचेला काळजी व पोषणाची आवश्यकता असते. आपण सतत हानिकारक रसायने, द्रव्यांचा मारा त्वचेवर करत असतो, त्यामुळे त्वचेचे भयंकर नुकसान होते. त्यामुळे बाजारातील कोणतेही प्रोडक्ट्स वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्यापासून वाचवण्याचे व त्वचेतील आर्द्रता टिकून ठेवण्याचे काही उपाय. सर्वात आधी त्वचेतील वाढता कोरडेपणा रोखण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी हिवाळ्यात अंघोळीसाठी जास्त गरम पाण्याचा वापर करू नका, तर थंड व गरम पाणी एकत्र करून पाण्याचं तापमान सामान्य ठेवा. तेव्हा त्वचा ओली असते तेव्हा मॉइश्चरायझर लावा. अंघोळ केल्यानंतर नेहमी त्वचा हळूवार पुसून घ्या. त्वचेतील ओलावा कायम राहण्यासाठी अंघोळ केल्यावर 3 ते 5 मिनिटाच्या आत मॉइश्चरायझर लावा. चेहरा दिवसातून वारंवार धुणं टाळा. शक्य असल्यास फक्त रात्री चेहरा धुवा, ज्यामुळे चेहऱ्यावरील धूळ निघून जाईल. त्वचा कोरडीही पडणार नाही. ओठांसाठी चांगल्या घरगुती लिप बामचा वापर करा. त्या लिप बाममध्ये पेट्रोलियम जेली आणि मिनरल ऑइल असलं पाहिजे. थंडीच्या काळात बाहेरील थंडाव्यापासून बचाव करण्यासाठी चेहरा नेहमी स्कार्फने झाकून घ्या. मोहरीच्या तेलाने करा मालिश. अंघोळीच्या आधी मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास त्वचेवर कोरडेपणा किंवा रुक्षपणाची समस्या निर्माण होत नाही. तुम्ही इतर कोणत्याही तेलाचा वापर मालिश करण्यासाठी नक्कीच वापरू शकता, पण त्वचेवरील आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी मोहरीचे तेल उत्तम पर्याय मानला जातो, कारण त्यात त्वचेतील कोरडेपणा दूर करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात. स्वयंपाकामध्येही मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. हे तेल केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचा आणि केसांच्या देखभालीसाठीही लाभदायक असते. जर चेहरा निस्तेज व कोरडा दिसत असेल तर हे तेल अतिशय प्रभावी ठरू शकते. त्याचप्रमाणे सुंदर, घनदाट, काळ्याभोर आणि मजबूत केसांसाठी या तेलाचा वापर तुम्ही करू शकता. तसंच बाजारात मिळणारे महागड्या आणि केमिकलयुक्त क्रीम, लोशन आणि शॅम्पू वापरण्याऐवजी आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये मोहरीच्या तेलाचा वापर नक्कीच करा. उत्तम घरगुती मॉइश्चरायझर. नारळाचं दूध त्वचेत खोलवर मुरतं व त्वचेला पोषण देतं. नारळाच्या दुधामुळे बराच काळ त्वचेतील आर्द्रता टिकून राहते. दैनंदिन सकाळी त्वचेला नारळाचं दूध लावल्यास संध्याकाळपर्यंत त्वचेची आर्द्रता कायम राहते. नारळाच्या दुधाप्रमाणेच केळ देखील त्वचेसाठीही उपयुक्त आहे. केळ हे चांगलं मॉइश्चरायझर आहे. केळात व्हिटॅमिन सी, ए, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट्स असे भरपूर गुणधर्म असतात, जे आपल्या कोरड्या त्वचेपासून मुक्ती तर देतातच, शिवाय त्वचेचा अनेक प्रकारचे फायदेही पोहोचवतात. वरील दोन्ही उपायांप्रमाणे कोरफड हे सुद्धा एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेतील आर्द्रता कायम ठेवण्यास मदत करतं. कोरफड हे डेड स्किन सेल्सना जीवित करून त्वचा मुलायम करण्यास सहाय्यक ठरतं.
कोरफडातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचा कोरडी होण्यापासून बचाव करतात व त्वचेची नैसर्गिक चमकही कायम ठेवतात. मध हे खूपच चांगलं क्लिंजर आणि मॉइश्चरायझर आहे. याची विशेष बाब म्हणजे मधाच्या वापराने त्वचा कोमल आणि चमकदार होते. मधात गुलाबजल मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवा. खाजेवरील उपाय. रात्री झोपण्याआधी संपूर्ण शरीराला ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचा गर लावा. हे जेल तुम्ही अंडरआर्म्समध्येही लावू शकता, कारण तिथली त्वचा खूप संवेदनशील असल्यामुळे बहुतांश लोकांना लोकरीच्या कपड्यांमुळे अंडरआर्म्समध्ये इचिंगची समस्या होते. ॲलोवेरा जेलमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात व हे व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण असतात. हे दोन्ही घटक त्वचेसाठी लाभदायक असतात. हे लावल्याने ना त्वचा कोरडी पडते ना शरीरावर खाज सुटते. अजून काही इतर उपाय. हिवाळ्यात तहान कमी लागत असल्यामुळे आपण पाण्याचे सेवन कमी करतो. त्यामुळे शरीर व त्वचा हायड्रेट राहत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. शिवाय त्वचा कोरडी पडत असल्यास झोपण्यापूर्वी रात्री व सकाळी उठल्यावर त्वचेवर खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेलातील स्निग्ध पदार्थांमुळे त्वचा मऊ व तजेलदार राहते. लिंबू सरबत, ताक या पेयांचे प्रमाण वाढवा. फळे, भाज्या, तृणधान्य अशा पदार्थांचा आहारातील समावेश वाढवा. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.